राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचं हे वारकरी संमेलन आयोजित होते ते आपल्या सर्वांचे भारताचे आदरणीय नेते पवार साहेब या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष हरिभक्तपरायण बापूसाहेब देहूकर, आपल्या या संमेलनाचे निमंत्रक आणि राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे प्रमुख विठ्ठलाबा मोरे, आपल्या अमोघ वाणीने अनेक वेळा सर्वांना मंत्रमुग्ध करताना महाराष्ट्रभर ज्यांनी पुरोगामी चळवळ जिवंत राहावी म्हणून आपल्या वाणीने बरेच कष्ट घेतलेले ते संजय आवटे सर, श्यामसुंदर महाराज, जगन्नाथ शेवाळे बापू, आमचे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, राजेंद्र येप्रे महाराज, भारत महाराज जाधव, डॉक्टर सुनील जगताप, काका चव्हाण, सर्वच व्यासपीठावरील आणि समोरील मान्यवर, मी आपल्यात आणि पवार साहेबांच्या जास्त वेळ आपला घेणार नाही, पण मी विठ्ठलराव मोरेंचे अभिनंदन करेन की बरेच दिवसापासून हा विचार चालू होता की वारकरी संप्रदायाच्या सगळ्या कीर्तनकारांना वारकऱ्यांच्या या विचाराला संघटित करावं आणि महाराष्ट्रामध्ये जे वैचारिक अतिक्रमण चाललंय नव्या पिढीवर ते थांबवण्यासाठी महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या वारकऱ्यांनी अधिक एकसंघपणाने महाराष्ट्रात काम करायला सुरुवात करावी। आज ही आघाडी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी या वतीनं आपणा सर्वांना एकत्रित करण्याचा मूळ उद्देशच आहे की अलीकडच्या काळात धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यवस्था दुर्दैवाने महाराष्ट्रात जन्म घेत आहेत किंवा बराच प्रभाव ते निर्माण करत आहेत। आणि आमची नवी पिढी, ज्याला संजय आवटेंनी सांगितलं आम्ही तुकाराम आणि ज्ञानोबा सांगायचं शिकवायचंच विसरलो, त्या तरुण पिढीला पुन्हा एकदा तुकोबा ज्ञानोबा काय आहेत हे सांगण्याची प्रचंड गरज आहे। दिंडीत गर्दी दिवसेंदिवस वाढते, अनेक लोक लाखोच्या संख्येने दिंडीत सहभागी होत आहेत, अगदी तरुण पिढी देखील सहभागी होते, पण त्या गर्दीमध्ये जातीयवादी विचारसरणीची लोक शिरायला लागलेली आहेत आणि मूळ दिंडीचा जो दिशेचा ज्या दिशेने प्रवास होता तो प्रवास दिशा बदलण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करतात। आणि म्हणून आपल्या दिंडीचा मूळ उद्देश आणि सर्व धर्म समभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्र त्याच पद्धतीनं वर्षोनवर्ष चालत आला तो पुढे चालत राहावा यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित एकसंघपणाने महाराष्ट्रात प्रयत्न केले पाहिजेत। आणि त्यासाठी गेले वर्षभर विठ्ठलाबा मोरे प्रयत्न करत होते। बऱ्याच प्रयत्नाने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। दिवसभर सकाळपासून आपण इथं बसलेला आहात, यातच या दृष्टीने आपण विचार करायला आपण आपल्या उपस्थितीने बळ दिलेलं आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळं हा विचार आणखीन महाराष्ट्रभर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्यामार्फत महाराष्ट्रात व्हावं। खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, पण मार्गदर्शन नेमकेची व्हायला पाहिजे आणि ज्ञानोबा तुकाराम या सगळ्या संतांचा विचार महाराष्ट्रात पुन्हा खंबीरपणाने उभा करण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं। आणि त्यासाठी आपण या आजच्या संमेलनाला, वारकरी संमेलनाला उपस्थित राहिलात। आदरणीय पवार साहेबांनी विशेष वेळ काढून थोडीशी कार्यक्रम बसत नव्हता तरी बसून या आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे। यातच मला वाटतं या कार्यक्रमाचं त्यांना किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येईल असं मला वाटतं।
आपल्या सर्वांच्या वतीनं पवार साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची या ठिकाणी वेळ ठेवली। आज विठ्ठल आबा मोरे हे राजकारणी नाही आहेत, ते काय राजकारण हा त्यांचा पिंड नाही आहे आणि तरी देखील या संघटनात्मक कामात वेळ द्यायचं त्यांनी ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यात पोहोचण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळं मला वाटतं हे स्वरूप आता हळूहळू वाढेल। आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर महाराष्ट्रातला पुरोगामी विचार अधिक भक्कम करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। या निमित्तानं समोरून येणारं आक्रमण हे सर्व साधनासहित आहे, त्यामुळं आपल्याला आपल्याबरोबर आपल्या विचाराबरोबर असणाऱ्या लोकांनाही कधीतरी त्यांचं मन डळमळीत झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळं त्या कोणत्याही आक्रमणाला बळी न पडणारा विचार आपण महाराष्ट्रभर पसरवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो।